आपकी अदालतमध्ये बीजेपी लीडर रविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप आहे की यांचं सरकार ईडी सीबीआयचा चुकीचा वापर करतं. रविशंकरजी सगळे विचारत आहेत की 2-2 वेळा ज्या जनतेने त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री बनवलं, 2-2 राज्यामध्ये ज्यांच्या पार्टीचे सरकार आहे ते समन्वयक आहेत, निवडणुकीच्या ऐन वेळी त्यांना जेलमध्ये टाकणं हे चुकीचं नाहीये का ईडीचे? हे बघा, या ठिकाणी त्यांच्या अटकेबद्दल मी काही बोलू नाही शकणार कारण हे काम ईडीचं आहे. पण मी याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. मनीष सिसोदिया 1 वर्षापासून जेलमध्ये आहेत की नाही? काय हल्ला केला होता त्यांनी? राजघाटवर जाऊन उपोषणाला बसले होते. ते संजय सिंग आज 6 महिन्यांपासून जेलमध्ये आहेत की नाही? सत्येंद्र जैन 2 वर्षांपासून जेलमध्ये आहेत की नाही? कलकत्तामध्ये मंत्र्याकडे जे 60 कोटी मिळाले होते तो जेलमध्ये आहे की नाही? दुसरे मंत्री जेलमध्ये आहेत की नाही? ऐकण्यात आलं की हल्लीच ते, मला नाव आठवत नाहीये, ज्याने प्रॉब्लेम केला तो शाहजहान शेख, त्यांची सगळी खरी हकीकत कळली की नाही? तर तुम्ही ईडी सीबीआय बद्दलचे गाराणे गाणार पण आपली करणी काय ते नाही सांगणार. त्यांनी सांगितलं की ज्या आरोपांवरती मला अरेस्ट करण्यात आलं आहे, कोर्टामध्ये अरविंद केजरीवालनी सांगितलं ते आरोप असे आहेत ज्यावर चांदणी चौकात असलेल्या एका पाकिटमाराला सुद्धा जेल होऊ शकत नाही. ज्या अरविंद केजरीवाल यांनी देशामध्ये इमानदार नेता असल्याचा परिचय दिला होता अण्णा हजारेंच्या शिष्याच्या रूपात, हे कोण आहेत? प्रशांत भूषण वेगळे, आशुतोष वेगळे, आपल्या बेदेजी वेगळ्या, अनुपम खेर वेगळे, कुमार विश्वास वेगळे, योगेंद्र यादव वेगळे, शाहीजी आयमी वेगळे, आणि अण्णा हजारे यांना बोलावं लागलं माझा काही संबंध नाहीये. हे काय आहे? वेगळे झाले सगळे हळूहळू. म्हणजे यांच्या पॉलिटिक्समध्ये एक फ्लो होता, जे लोक आंदोलनात आले होते एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तिथे काय काय बोलले होते आणि काय झालं आता त्यांची सगळी गोष्ट मी इथे सांगायला नाही बसलोय. पण ते तर म्हणत आहेत की अरविंद केजरीवाल एकटे असे नेते आहेत की ते नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकतात, चॅलेंज करू शकतात, म्हणूनच त्यांना पकडून जेलमध्ये टाकण्यात आलं. अच्छा, मला हे सांगा, तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट स्वतः द्या यासाठी कोणी अडवलंय? तुम्ही काशीमध्ये गेला होता जिंकायला पण हरलात. तुम्ही गुजरातमध्ये गेलात की गुजरातमध्ये एक वाघ आला आहे नरेंद्र मोदींना चॅलेंज करायला, 1 सीट मिळाली फक्त. हो ना, दिल्लीमध्ये लोकसभामध्ये 1 सीट नाही जिंकू शकत तुम्ही. ठीक आहे, विधानसभा तुम्ही जिंकलात हे खरं आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आता ह्या प्रकारची अहंकार आणि उद्दामपणाचं राजकारण नाही चालत. ही पब्लिक आहे, हे सगळं ओळखून आहे आणि यांना सगळं समजतं, त्यांना ट्रस्ट करा. पण त्यांची गोष्ट तर पण बरोबर आहे की एवढी रेड पडली, 1 रुपया सुद्धा नाही मिळाला कुठे. हे ते बोलतायत ना, याला ईडी कुठे मान्यता देते? ईडीने आता ईडी त्यांच्या गोष्टी आपकी अदालत आणि टीव्हीवर नाही सांगत, ते कोर्टात जाऊन सांगतात. जरा एकदा आपल्या रिपोर्टरना सांगा की ईडीने काय काय सांगितलं त्यांच्याबद्दल जरा जाणून घ्या. ही काय एवढी हलकी गोष्ट आहे का सीएमला अरेस्ट करणं? तुम्ही सीएम आहात आणि भ्रष्टाचार कराल तर कारवाई नको व्हायला पाहिजे का? लालू जेलमध्ये गेले ना, हेमंत जेलमध्ये गेले ना, एवढे मंत्री जेलमध्ये गेले वेगळे आहेत. ते म्हणतात की मी जेलमधून सरकार. ही तर एकदम कमालीची गोष्ट आहे. खूपच छान, क्या बात. जे नैतिकताबद्दल बोलायचे देशामध्ये, अण्णा हजारे यांच्या बघा, यांचा कोणता राजनैतिक रेकॉर्ड नाहीये. हे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचे अधिकारी होते, एक एनजीओ चालवत होते, बाकी अजून कामं केलीत. अण्णा हजारेंकडे उडी मारली आणि पार्टीमध्ये नेता बनले, चांगली गोष्ट आहे, जनतेने आशीर्वाद दिला. तर लांबलचक राजनैतिक रेकॉर्ड नाहीये आणि आता बोलतात मी जेलमधून सरकार चालवणार, जे आजपर्यंत नाही झालंय देशात. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ त्यांच्या पत्नीने सांगितला. त्यांनी सांगितलं की केजरीवालजी सांगत होते की माझे शरीर जेलमध्ये आहे पण माझा आत्मा बाहेर आहे. वाह वाह, क्या बात. मी पण टाळी वाजवतो. त्यांनी हे पण सांगितलं की जर तुम्ही तुमचे डोळे बंद करून माझा विचार कराल तर मी तुमच्या आजूबाजूला असेन. आता हद्दच झाली. म्हणजे एक माणूस जो इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसचा माणूस आहे, जो IIT खरगपूर वरून ग्रॅज्युएट झालाय, ज्याने टाटा स्टीलमध्ये काम केलंय, जो अण्णा हजारेंचा शिष्य आहे, तो अशा गोष्टी बोलतोय. म्हणजे देशाची राजनीती कुठे चालली आहे? खूप वाईट वाटतंय. यापेक्षा अजून मी काही नाही बोलू शकत. आणि जर ते असा विचार करतात तर एक शब्द आहे, अ व्हेरी न्यू लॉ इन द पॉलिटिक्स ऑफ इंडिया. भारतीय राजकारणात ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. एक भावी वकील म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे की अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात? असं जेलमधून सरकार चालवायला कायद्याची मान्यता आहे का? लोकतंत्रामध्ये प्रत्येक गोष्ट फक्त कायद्याने नाही चालत. लोकतंत्र हे लोकलाजने चालते. आता
केजरीवाल सारखा शिकला सवरलेला मॅगसे अवॉर्ड जिंकणारा IIT ग्रॅज्युएट अण्णा हजारे यांचा शिष्य जर अशा गोष्टी बोलेल तर मग तेच आहे ना. हा तर निर्लज्जपणाचा कळस आहे. आता अजून काय बोलू मी. रविशंकरजी, हे तर ठीक आहे, त्यांच्या निर्लज्जपणाची गोष्ट करतोय, पण हे पण बरोबर आहे. हे अशी लोक ज्यांच्यावर आरोप लागलेले आहेत. आता तुम्ही कोर मिनिस्टर होते. नवीन जिंदालवर त्यावेळी कोल माइन्समध्ये घोटाळा केल्याचे आरोप लागले. ईडीची केस झाली, पण तुमच्या पार्टीने त्यांना आपल्यासोबत घेतले, अच्छा, तिकीट सुद्धा दिले. ते ट्रायल सफर करतायत ना. नाही, मी ऐकलंय ते ट्रायल सफर करतायत. तर करतायत. अजित पवार, हा, ते त्यांची केस चालू आहे. अशोक चव्हाण, काही ठिकाणी कोर्ट स्टे झालाय. अशोक चव्हाण ज्यांच्याबद्दल मी ऐकलंय त्यांना कोर्टाकडनं मुदत मिळाली आहे. बघा, मी परत तुम्हाला सांगतो, राजनीतीमध्ये जे लोक आहेत, जर कारवाई झाली तर तुम्ही सांगा की मोदींनी ही कारवाई थांबवली आणि केस फिरवली आहे, मग मी तुमच्या प्रश्नाला बांधील आहे. एकदा सुद्धा असं नाही झालंय. कित्येक वेळा तुम्हाला राजनैतिक कारणांमुळे असे निर्णय घ्यावे लागतात. तरी पण प्रश्न जो प्रामाणिकपणाचा असेल, खरेपणाचा असेल, त्यात कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही. हे बघा, म्हणूनच तर ममता बॅनर्जी यांना प्रश्न विचारायला संधी मिळते की भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे. भ्रष्ट माणूस त्यात जातो आणि दुधाने आंघोळ घातल्यासारखे बाहेर येतो. आज बंगालमध्ये काय चाललंय? बूथ कॅप्चर होत आहेत ना. सोनाखालीमध्ये मुलींचे अब्रू लुटले जात आहेत आणि त्या गप्प बसतात. किती भ्रष्टाचार होतोय. हिंदू संस्कार आणि संस्कृतीवर हाणामारी होते. हे बरोबर नाहीये. म्हणून ममता आणि तुमचा पुतण्या काय काय करतात हे तुम्ही आम्हाला नका विचारू. मग तुम्ही म्हणाल की मी पर्सनल होतोय. त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई सुरू आहे ना. कित्येक वेळा सुप्रीम कोर्टात गेलेत ना. रिलीफ मिळाला का? तर कसं आहे, पॉलिटिकल गोष्ट आहे. ममताजी व्यंग करतात, यात काहीच शंका नाहीये. तर करू दे त्यांना व्यंग. पण जनता यावेळेला बंगालमध्ये ऐतिहासिक निर्णय देईल, ही तुम्हाला खात्री देतो मी. हे तर जनता ठरवते. जनताकडून एखाद दोन प्रश्न विचारून ज्या घेऊया. गतीने काँग्रेसचे लीडर्स बीजेपी जॉईन करत आहेत, अशी तर काँग्रेस रिकामी होऊन जाईल. तुम्हाला नाही वाटत की देशात एक स्ट्रॉंग ऑपोजिशन असायला पाहिजे? अगदी बरोबर बोललात तुम्ही. आय टोटली अग्री विथ यू. लोकतंत्रामध्ये एक चांगला विरोधक असायलाच पाहिजे. पण अपोजिशन बचाव करत राहील, नीट राहील, याची खात्री आम्ही कशी काय देऊ शकतो? आता त्यांचा नेताच त्यांच्या पार्टीला नाही वाचवू शकत. परत मी तेच सांगेन. राहुल गांधी 10 वर्षांपासून हरतायत आणि मग काय बोलताय, आय एम ऑलवेज राईट. मग आता याचं उत्तर आम्ही काय? नाही, राहुल गांधी हे सुद्धा बोलतात की जनता आम्हाला वोट देते, पण ईव्हीएम वर ते वोट कमळवर जातं. ते म्हणतात की राजाची आत्मा ईव्हीएम मध्ये आहे आणि जर ईव्हीएम बाजूला केलं तर ते मोदी मला जिंकू हे शकत सांगा, नाही. आता हिमाचलमध्ये वोट पडले, त्यांचं सरकार बनलं ना. आता कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार बनलं ना. मग याला काय म्हणायचं? तुमचे मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान राहिले, ईव्हीएमनेच राहिले ना. अखिलेश यादव सीएम बनले यूपीचे, ते सुद्धा ईव्हीएमनेच ना. ममताजी 2-2 वेळा सीएम बनली, ते सुद्धा ईव्हीएमनेच ना. म्हणजे तुम्ही जिंकलात तर ईव्हीएम ठीक आणि तुम्ही लोकसभेमध्ये हरलात तर ईव्हीएम खराब. आता याचं आम्ही काय उत्तर देऊ? मी तर एकच गोष्ट सांगेन, राहुलजी, आता ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. राहुलजी, आपण पॉलिटिक्समध्ये जिथे आहात, तुमच्या कर्तृत्वाने कमी तुम्ही यासाठीच आहात कारण तुम्ही राजीव गांधीचे सुपुत्र आहात, इंदिराजींचे नातू आहात, नेहरूजींचे परनातू आहात, मोतीलाल नेहरू यांचे परनातू आहात. तर तुम्ही तुमचे संस्कार तरी लक्षात ठेवा. आता त्यावरही तुम्ही अशा गोष्टी बोलाल तर हे बरोबर नाहीये. ही गोष्ट राहुल गांधी यांना पहिल्यांदा एक चांगला सल्ला रजतजींच्या कार्यक्रमामध्ये मी देत आहे. स्वीकारतील तर चांगली गोष्ट आहे.